नमस्कार मंडळी. व्यवसाय करताना अनेक चढ उतार येतात, अनेक समस्या येतात. मात्र तरी सुद्धा एक यशस्वी व्यवसाय करण्यासाठी MEA प्रत्येक मराठा व्यावसायिकांना मदत करत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकांना जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात एक प्रस्थ निर्माण केलं, तसंच रॅडिसन सारख्या 5 स्टार हॉटेल्सची निर्मिती केली, असे संग्राम ग्रुपचे सर्वेसर्वा माननीय श्री संग्राम देशमुख साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं तर संग्राम ग्रुपने आपल्या पुण्यामध्ये एक वेगळं प्रस्थ निर्माण केलं आहे, एक नवी ओळख निर्माण केली आहे. तर कशी झाली तुमची बिझनेसची सुरुवात? माझे वडील देखील, म्हणजे आमचा हा पिढीजात बिझनेस आपण म्हणू शकतो. माझे वडील हे 1969 सालचे सिव्हिल इंजिनियर आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामधूनच त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यानंतर मी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली MIT कॉलेज पुणेमधून. त्यानंतर मी आमच्या घरच्या बिझनेसमध्ये जॉईन करून घेतलं आणि मग आम्ही पहिल्यापासून रेसिडेन्शियल, कमर्शियल, प्लॉटिंग ह्या व्यवसायातच पुढे ते सर्व आम्ही व्यवसाय कंटिन्यू केला. अच्छा, पण सर म्हणजे ज्यावेळी तुम्ही पास आउट झालात तेव्हाचा काळ आणि आता 2026 खूप वर्षांचं अंतर आहे. तर मग यामध्ये कुठली आव्हानं आली का तुमच्यात, किंवा कसे बदल झाले रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये? रिअल इस्टेट क्षेत्रात खूप जास्त बदल झालेले आहेत. सर्वात महत्वाचं असं सांगता येईल की पूर्वी लोकांच्या अपेक्षा एक बिल्डर म्हणून खूप कमी असायच्या. आता कसं आहे की लोक जग फिरून आलेले आहेत, ग्लोबली ते अवेअर आहेत सर्व गोष्टींचे. त्यामुळं त्यांच्या बिल्डरकडून त्यांना खूप क्वालिटी काम पाहिजे आहे. त्यांना त्याचबरोबर क्वालिटी कामाबरोबर कमिटेड, म्हणजे डिलिव्हरीची कमिटमेंट चुकली नाही पाहिजे. या गोष्टींचा आता लोक खूप विचार करतात. त्याचबरोबर तुमचा ब्रँड कसा आहे, तुमच्या ब्रँडवर ट्रस्ट कसा आहे लोकांचा, याचा देखील लोक खूप विचार करतात. कारण की ब्रँड जर आपला चांगला झालेला असेल, ट्रस्ट तयार झालेला असेल, तर रिअल इस्टेट किंवा इतर कोणत्याही बिझनेसमध्ये अजिबात अडचण येत नाही. त्याचबरोबर पूर्वी फ्लॅट असतील किंवा प्लॉट असतील किंवा बंगले, आम्ही बरेच बंगले बांधलेत, तर त्यात एक विशिष्ट वर्ग होता. पण आता काय झालं की लोनची अवेलेबिलिटी खूप चांगली असल्यामुळे त्यामुळं एक खूप मोठा ब्रॉड असा स्पेक्ट्रम आहे की ज्यांना स्वतःचं घर पाहिजे असताना ते स्वप्न लोनचे इझी अवेलेबिलिटीमुळे पूर्ण होऊ शकतं. बदल असे खूप झालेले आहेत. ओके. आणि सर, तुम्हाला इतक्या वर्षांचा बिझनेसचा अनुभव आहे, तर नवीन जे बिझनेसमध्ये येऊ इच्छितात किंवा मला काहीतरी बिझनेस करायचा आहे, अशांना तुम्ही काय सिक्रेट सांगाल? जे लोक बिझनेसमध्ये येऊ इच्छितात, आणि मी असं समजतो की ज्यांना व्यवसायाचं बॅकग्राऊंड नसेल, समजा त्यांच्या आई वडिलांपासून त्यांना लगेच व्यवसायाचं बॅकग्राऊंड नसेल, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर जे म्हणतो आपण, असे असतील आणि त्यातही मराठा समाजाचे असतील, तर मला त्यांना सर्वात महत्वाचे काही मुद्दे असे सांगायचे की आपल्याला आपण व्यवसाय करायला लागल्यावर आपल्याला एक तर आपला मराठापणा कमी करायला पाहिजे. म्हणजे की जे आपण म्हणतो की मोडेन पण वाकणार नाही, तर अशी वृत्ती आपण ठेवली नाही पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाचा असल्यामुळं त्यांना फायदे आणि तोटे दोन्ही होतात. फायदे असे होतात की तुमचं आपली एक इकोसिस्टीम असते मराठा समाजाची. त्या इकोसिस्टीम मध्ये तुम्हाला व्यवसायाला लोकांकडून, म्हणजे तुम्हाला बराच व्यवसाय मिळू शकतो इतर मराठा समाजातल्या व्यवसायाकडून. परंतु दुसरं असं होतं की जे इतर व्यावसायिक असतात इतर समाजाचे, म्हणजे आपण ते काय आपले दुश्मन नसतात, परंतु आपलं मराठा समाजाचं आपलं रक्त खवळतं, त्याच्यामुळं ते लोक आपल्याबरोबर व्यवसाय करायला थोडे कचरतात. आणि त्यामुळे आपण त्या लोकांबरोबर व्यवसाय करताना सर्वात महत्वाचं असं आहे की आपण जे आपले फायनान्शियल हे आहेत कमिटमेंट, त्या पाळल्या पाहिजे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की आपली अडचण असती, आपण कोणाची उधारी ठेवली असेल तर वेळेवर देत नाही, किंवा आपल्याला काही माल घ्यायचा असेल तर आपल्या पैशाची अडचण असते, तर त्यावेळेस मराठा समाजाचे युवक अशा वेळेस थोडे मागे पडतात. माझं असं मत आहे की त्यांनी समोर त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की तुमची काय अडचण आहे. तर अशा वेळेस मी सांगतो की माझा अनुभव तरी असा आहे की लोक नक्कीच मदत करतात. दुसरी गोष्ट, नवीन जे
दुसरी गोष्ट मला सांगायची अशी वाटते की नवीन लोक जे ह्या व्यवसाय कोणत्याही व्यवसायात येत असतील तर त्यांनी लॉंग टर्मचं व्हिजन ठेवलं पाहिजे. पहिल्या 1-2-3 वर्षातच त्यांनी व्यवसाय सोडला नाही पाहिजे. कदाचित त्या व्यवसायात त्यांना आधी काही चढ उतार जाणवेल, परंतु त्यांनी त्याच्यात टिकून राहिलं पाहिजे. कारण तुम्ही जर त्यात टिकून राहिलं तर त्या व्यवसायातली तुम्हाला तेजी मंदी तरच समजणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला त्या व्यवसायातली तेजी मंदीचा अंदाज येतो त्या दिवशी तुम्ही मग तेव्हापासून तुम्हाला त्या व्यवसायाची पूर्ण ग्रीप यायला चालू होते. तेवढं पेशन्स त्या प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. त्याचबरोबर एक टीम बनवायचं कार्य त्यांनी डे 1 पासून चालू केलं पाहिजे स्वतःच्या व्यवसायात. कारण तुम्ही व्यवसाय स्वतः जर असाल तर त्याला सेल्फ एम्प्लॉइडच म्हणतो आपण, त्याला एंटरप्रेनर म्हणू नाही शकत. मग तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड असाल तर तुमच्या व्यवसायाला वाढीला मर्यादा आहेत. मग तुम्ही एका विशिष्ट मर्यादा पलीकडे जाऊ शकत नाही. पण तुम्हाला तुमचा व्यवसाय जर खरंच ग्लोबल लेवलला न्यायचा असेल किंवा अजून उच्च पातळीवर न्यायचा असेल तर तुम्हाला टीम बनवणं गरजेचंच आहे. सर, या संपूर्ण प्रवासात असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे तुम्हाला वाटलं की माझ्या बिझनेस मध्ये खूप चांगला बदल झाला? ह्या आमच्या उद्योग व्यवसायाच्या प्रवासात अनेक टर्निंग पॉइंट होते. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टींचे टर्निंग पॉइंट किंवा इन्स्पिरेशन होतं. पण मला अभिमानाने सांगावं वाटतं की मराठा समाजात 5 स्टार हॉटेल, आम्ही आता रॅडिसन हॉटेल ओपन केलेलं आहे, शिर्डीला आहे ते, आणि त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे. तो टर्निंग पॉइंट एवढ्यासाठी चांगला आहे की रॅडिसन हॉटेल बरोबर आम्ही टायअप केल्यामुळं आम्हाला इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालं आहे. आमच्या ग्रुपला इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालं आहे. त्याचबरोबर रॅडिसन हॉटेलमुळं आम्हाला अनेक कॉर्पोरेट्स बरोबर टायअप झाले. आणि कॉर्पोरेट्स कशा पद्धतीने काम करतात, किती व्यवस्थित त्यांचं काम असतं. म्हणजे आम्ही टाटा असेल, इंडिगो एअरलाइन्स, एअर इंडिया, अदानी, रिलायन्स ग्रुप, म्हणजे अनेक ग्रुप, म्हणजे आमच्याकडे जर विचार केला तर कमीत कमी 100 ते 125 कॉर्पोरेट्स आहेत. आणि या सर्वांबरोबर काम केल्यामुळं आमचा जो रिअल इस्टेट बिझनेसचा ग्रुप आहे याच्यात सुद्धा खूप बदल झालाय. आमच्या लोकांच्या मानसिकतेत बदल झालाय कॉर्पोरेट्स बरोबर काम केल्यामुळं. हा मी मानतो की खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. हे ओके होऊन जाईल. ओके. आणि सर, तुम्ही MEA सोबत सुद्धा आहात, MEAच्या कोर टीम मध्ये तुम्ही आहात, तर कधीपासून MEA सोबत तुम्ही आहात आणि कसा एक्सपिरियन्स आहे MEA सोबत? MEA सोबत मी खूप आधीपासून आहे. MEA सोबत मी MEAच्या स्थापनेपासून मी MEA सोबत आहे. MEAचा मॅनेजमेंट कमिटी मेंबर, आता कोर कमिटी मेंबर आहे मी. आणि MEAचा आमचा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे जे MEA जेव्हा स्थापन झाली होती त्यावेळेस एक खूप छोटे 10-20 लोकांचाच हा समूह होता. परंतु आम्हा लोकांना जी व्यवसाय करताना आम्हाला जी काही अडचणी जाणवत होत्या, म्हणजे अडचणी नुसत्या काय म्हणतो आपण फायनान्सच्या अडचणी अशा नव्हत्या, बाकीच्या पण बऱ्याच अडचणी की बरेच लोक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर मराठा समाजाचे. त्यामुळे फर्स्ट जनरेशन असल्यामुळं यांना काय व्हायचं की, किंवा आम्हाला काय, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असल्यामुळं MEAच्या बऱ्याच मेंबरची अडचण असायची की व्यवसायातले त्यांना बारकावे माहिती नसायचे. आणि ते दुसरं कोणी तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही. एकतर व्यवसायातले बारकावे किंवा व्यवसायातले खाचखळगे हे तुमचा अतिशय जवळचा व्यक्ती जो असतो तोच तुम्हाला सांगू शकतो. बरोबर. आणि हे जर आपल्याला आधी माहिती असेल तर आपण त्या हिशोबाने आपल्या व्यापारात व्यवसायात त्याचं प्लॅनिंग करू शकतो. तर याचा आम्हाला MEA मध्ये आता खूप फरक जाणवला. कारण MEA मध्ये काय होतं की एकमेकाशी ज्यावेळेस इंटरॅक्शन वाढतं ते बॉन्डिंग खूप चांगलं होतं. आणि आता समजा मी हॉटेल व्यवसायात देखील आलेलो आहे. आता इतर कोणाला जर हॉटेल व्यवसाय चालू करायचा असेल, आता आमचेच एक मेंबर आहेत, त्यांना महाबळेश्वरला खूप मोठं 5 स्टार हॉटेल करायचं आहे. आणि आमचं ऑलरेडी 5 स्टार हॉटेल असल्यामुळं ते माझ्याकडं आमचे म्हणजे आमचे एक मेंबर आहे, त्यांना महाबळेश्वरला एक 5 स्टार हॉटेल चालू करायचं आहे. आणि माझं स्वतःच 5 स्टार हॉटेल असल्यामुळं आमच्या अनेक मिटिंग झाल्या. आणि मी त्यांना जे मार्गदर्शन त्यात देऊ शकलो की ते त्यांना इतर बाहेरून कुठं मार्गदर्शन नसतं मिळालं. तर हा MEAचाच बेनिफिट आहे. त्याच पद्धतीने रिअल इस्टेटमध्ये नवीन मुलं येत आहेत. तर आमचा रिअल इस्टेट बिझनेस असल्यामुळं आम्ही पण त्या लोकांना काही गोष्टीत मार्गदर्शन करतो. आणि आम्हाला जेव्हा मार्गदर्शन पाहिजे असतं तर MEA मध्ये जे रिअल इस्टेटचे खूप MEA मध्ये रिअल इस्टेटचे जे आमचे एकदम स्टालवाट आहेत, जसे अंकुश आजबे सर,
तर मी सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जातो, बसतो, मार्गदर्शन घेतो आणि ते सुद्धा त्याच्यात आपल्याला खूप प्रॉपर गायडन्स करतात. आणि हे फक्त एक मराठा कम्युनिटीचा एकमेकाची आपुलकीची भावना असल्यामुळं ते शक्य होऊ शकतं. सर, आता तुम्ही MEAचा जो होणारा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे, तर तिथे सुद्धा बरेचसे स्टॉल बुक केले आहेत. तर त्या एक्सपोची कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? तुम्हाला खरं सांगू का, MEAचा हा जो आता इंटरनॅशनल एक्सपो होत आहे, हा मराठा समाजाचा म्हणून महाराष्ट्रात किंवा देशात हा पहिला एक्सपो होत आहे. एकतर हा इंटरनॅशनल एक्सपो आहे. आम्हाला अंदाजे की 5 लाख पेक्षा जास्त लोक याला व्हिजिट करणार आहेत आणि हे लोक जे व्हिजिट करणार आहेत हे पूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक याला व्हिजिट करणार आहेत आणि आमच्या एक्सपो मध्ये व्हेरियस सेक्टर्सला आम्ही स्टॉल्स ठेवलेले आहेत. आता माझं स्वतःच शिर्डीमध्ये रॅडिसन हे 5 स्टार हॉटेल आहे, तर आमचा त्याचा एक खूप मोठा स्टॉल आम्ही तिथं ठेवणार आहे. आमची त्याच्यात अशी इच्छा आहे की एक मराठा माणूस 5 स्टार हॉटेल उभं करू शकतो हे स्टॉलवर येऊन बाकी लोक बघतील म्हणजे, आणि त्याच्यापासून ते इन्स्पायर देखील होते. सर, आता होणारा जो MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे, तर त्या संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? MEAचा जो पुण्यात आता इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होत आहे, माझं इतर मराठा समाजाच्या उद्योजकांना असं आव्हान आहे की आम्ही देखील तिथे C5 ते C10 असे स्टॉल बुक केलेले आहेत, कारण की आम्हाला त्याच्यातून आमचं ब्रँडिंग, इंटरनॅशनल एक्सपोजर, आमच्या व्यवसाय आणि इतर व्यापाराला त्याचा खूप फायदा होणार आहे. तर मला इतर सर्व मराठा समाजातील उद्योजक आणि व्यापारी लोकांना देखील आव्हान आहे की तुम्ही संधी दवडू नका, कारण असं मोठं एक्झिबिशन लवकर पुन्हा होणार नाही. तुम्ही तुमच्या ब्रँडला इथं खूप मोठा एक्सपोजर मिळेल आणि तुमचं जे व्यवसाय आणि व्यापार आहे त्याच्या वाढीस खूप चांगली चालना मिळेल.